उद्या लक्ष्मीपूजनासाठी पप्पांनी ऑफिसच्या सगळ्या स्टाफला इथे इन्व्हाइट केलं. माझ्या वतीने तुम्ही पुन्हा त्या सगळ्यांना इन्व्हाइट करायचं. येस मॅडम, सांगतो मी सगळ्यांना. पण म्हणजे काही विशेष आहे का उद्या? म्हणजे दिवाळीचा बोनस वगैरे जाहीर करणार आहात का? नो वे घारतोंडे, नो बोनस, नो 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 नॉट ॲट ऑल. उद्या दिवाळी निमित्ताने एक मोठा बॉम्ब फोडणार आहे मी. बॉम्ब? म्हणजे काही खास प्लान आहे? तुम्हाला सगळं सांगायला मी तुमची एम्प्लॉई नाहीये. उद्या यायचं आणि फक्त मज्जा बघायची. ठीक आहे. ठेवा फोन आता. इडियट. मम्मा मम्मा, आम्हाला स्कूलमध्ये आकाशकंदील बनवायचा टास्क दिलाय. मला प्लीज हेल्प कर ना. गॉड, व्हॉट रबिश इज दॅट? पिकूचू, मला काही कंदील बिंदील बनवता येत नाही. वाय आर यू डुईंग दिस? तू पण ठेवून देते. पण मम्मा, जर मी नाही केलं तर माझे मार्क्स जातील ना. पिकूचू, एक काम करू आपण मार्केटमधून एक कंदील आणू. तू स्कूलमध्ये घेऊन जा आणि तू त्यांना सांग की तो तू बनवलायस. ओके, इट्स सिम्पल एज दॅट. पण मला कंदील घरी बनवायचा आहे. और पिकूचू, प्लीज डोंट इरिटेट मी नाउ. तुझ्या पप्पांना सांग जा, ते तुला मदत करतील. ओके, तसंही त्यांना दुसरं काही काम नसतं. ही विल हेल्प यू आउट. ओके. मी फक्त उद्याची वाट बघते. ही दिवाळी माझ्या आयुष्यातली सगळ्यात स्पेशल दिवाळी असणार आहे. कमाल आहे. मला घरी बोलवून परी आणि नेहा कुठे गेल्या? अय्या, नेहा कुठे गेली? माहित नाही, मी आत्ताच आलो. कुलूप बघितलं घराला. मला सांग, तूच ना रे, परीचा फ्रेंड? हो, यश. तुम्ही ओळखता मला? मीच कशाला, आमची अख्खी सोसायटी ओळखते तुला. परी सतत तुझंच कौतुक करत असते ना. आमच्या नेहाच्या ऑफिसमध्येच आहेस ना तू? हो, नेहाच्या ऑफिसमध्ये. हा, बरं झालं भेटलास तू. नेहा नाही तर नाही, हा चिवडा खा आणि मला सांग बरं याची चव. मी त्यात काय झालं, मला चव कळेल ना. खाऊन सांग. मी सांगतो नंतर. मी आता नंतर कशाला, मला कसं कळेल? चिवड्यामध्ये जर तिखट मीठ कमी झालं असेल तर मला घालायला नको का? लवकर खा आणि मला सांग. चांगलं झालंय ना? सुपर्ब, खूप छान झालं. बरं झालं सांगितलंस. आता मी लाडू करायला घेते. काकू, हं? थोडासा देता का अजून? अरे मग घे की, रे लाजतो कशाला? नाही, मी घे बस. घे, अख्खी प्लेट घे ना. नाही नाही नाही, बरं ठीक आहे. थँक्यू, खरंच छान आहे. ए मुला, ए तूच मी ये.
काय परीचा मित्र ना तू? हो जरा स्टूल धरशील का? मला कंदील अडकवायचंय. हो ते धरू का? घट्ट धरा. हा. हा. दे. स्टूल नीट पकड हा. सावकाश. अरे 2 दिवसापासून मुलाला सांगतोय कंदील लाव, कंदील लाव, पण ऐकतील तर शपथ. मोबाईल मध्ये डोकावण्यापासून वेळ मिळेल तर ना. आता ह्या वयात ही कामं करायची. हो सावकाश हा. सावकाश. दे. थँक्यू हा. हा. No issues. हा. काय गंमत आहे, ते सगळे वेगवेगळ्या घरात राहतात, पण तरीही यांची दिवाळी एकच आहे असं वाटतं. आणि आमच्याकडे सगळे एकत्र एकाच घरात राहतात तरीही ए फ्रेंड, काय गं? मला इकडे बोलून कुठे गायब झाली होती? अरे आम्ही शॉपिंगला गेलो होतो. आम्हाला असं वाटलं तू येईपर्यंत आम्ही येऊ, पण तुला थांबावं लागलं का? नाही नो प्रॉब्लेम. बरं झालं पण तुम्हाला उशीर झाला, त्यामुळे मला काकूंच्या हातचा चिवडा खाता आला. हो, सांभाळू ना इथे. या. लेले काकूने दिला असेल. हो. त्या खूप छान चिवडा बनवतात, मला नेहमी देतात चाखायला. 1 मिनिट हा. ये बस ना. हे बघ केवढीसाठी शॉपिंग केली. परी हे दाखव. फ्रेंड, हे आकाश कंदील बनवायला खूप सामान आणलंय. तुला येतो आकाश कंदील बनवायला? हो. खूप सारी शॉपिंग केली दिवाळीसाठी, पण त्या घेतल्या आणि काकांसाठी साडी घेतली, काकांसाठी ह्यात कुर्ता घेतला. ऍक्च्युली एवढी महाग नाहीये, बजेटमध्ये बसेल तेवढी घेतली. आय होप त्यांना आवडेल. ऑफकोर्स, तू एवढी प्रेमाने घेतली म्हटल्यावर आवडणारच. आणि त्या शेजारच्या काकू आहेत ना ज्यांनी चिवडा बनवला होता, त्यांच्यासाठी पर्स आवडेल ना त्यांना? खूप. परीसाठी हा फ्रॉक घेतला. आता उघडू नकोस हं, नंतर बघ. आणि स्वतःसाठी काय आणलंस? माझ्यासाठी काय नको, माझ्याकडे सगळं आहे. तू तुझ्या सोसायटीतल्या ऑलमोस्ट प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आणलंयस, स्वतःसाठी काही नाही घेतलंस. खरं सांगू यश, या सोसायटीतले सगळे लोक माझी एक मोठी फॅमिलीच आहे. तू काकू काकांना तर पाहिलंय ना, ते माझी किती मदत करतात. पण सोसायटीचे दुसरे लोक पण खूप लक्ष ठेवतात आमचं, खूप काळजी घेतात. परी सगळ्यांकडे एकदम बिंदास जाते, खूप लाड करतात सगळे तिचे. इथे सगळ्यांना माहिती आहे की आम्ही दोघे एकटे राहतो, कोणी काही बोलत नाही, पण माझ्यावर लक्ष असतं सगळ्यांचं. सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आली आहे, पण स्वतःसाठी काही नाही आणलं. नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करते,